नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं इथे आता सिंधूने राघवला बोलावलेलं असतं अन्वी आणि आयुषला बघण्यासाठी आणि शकुंतलाचा डाव उद्ध्वस्त करण्यासाठी. पण तेवढ्या आधीच इथे मधूने सगळं काही चित्र बदललेलं असतं. तिने शकुंतलाला मेसेज करून सांगितलेलं असतं की राघव आणि सिंधू दोघंजणं तिथे तुम्हाला रंगेहात पकडण्यासाठी येत आहेत. त्याच्या आधीच आता शकुंतलाने अन्वी आणि आयुषला तिथून दुसरीकडे शिफ्ट केलेलं असतं. त्यामुळे इथे राघव आणि सिंधू शकुंतलाचा हा डाव आता पकडू शकत नाही. तेव्हा इथे सिंधू म्हणत असते, राघव पण शकुंतलाला कसं काय कळलं असेल की आपण दोघंजण इथे येणार आहोत ते. तेव्हा राघव म्हणत असतो की नक्कीच कुणीतरी अशी व्यक्ती आहे जी आपल्यावरती वॉच ठेवून आहे. तेव्हा इथे सिंधू म्हणते, पण आपल्यावरती कुणी बरं लक्ष ठेवलं असेल आणि कुणाला कळलं असेल की आपण दोघंजण इथे येतोय ते. तेव्हा इथे सिंधूला आता मधूवरती संशय येतो. तरीसुद्धा सिंधू म्हणते, मधुताई हे सगळं का करतील. तेव्हा राघव म्हणतो, मधू करेल असं मला वाटत नाही. ती तर व्हीलचेअरवरती बसले ना. कारण मधूचं कारस्थान इथे राघव सिंधूला माहिती नाही आहे. तेव्हा आता सिंधू आता या सगळ्याचा छडा लावायचं ठरवते. ती शकुंतलाचं आणि मधूचं कारस्थान आता सगळ्यांसमोर उद्ध्वस्त करते. कारण तिला आता मधूवरती संशय आलेला आहे. त्यामुळे ती आता या सगळ्याचा मास्टर माइंड कोण आहे ते सुद्धा लवकरच शोधून काढेल. आणि सिंधू हे सगळं कसं काय शोधून काढणार आहे हे सविस्तरपणे आता आपण आजच्या भागामध्ये बघूया. तर इथे सिंधू शकुंतलाचा पाठलाग करून तिथपर्यंत पोहोचते. ही बातमी आता मधूने शकुंतलाला दिलेली असते. तेव्हा मधू म्हणत असते, शकुंतलाजी तुम्हाला कळतंय का की तिथे सिंधू आणि राघव दोघंजणं कसे पोहोचले ते. तेव्हा शकुंतला म्हणते, मला काय माहिती ते दोघंजणं माझा पाठलाग करत तिथे कसे काय आले. तेव्हा मधू म्हणत असते, पण आता तुम्ही अन्वी आणि आयुषला दुसरीकडे शिफ्ट केलेत ना. तेव्हा शकुंतला म्हणते की आता मी त्या दोघांना अशा ठिकाणी ठेवले तिथे कुणीही पोहोचू शकत नाही. पण तू ही गोष्ट कुणालाही सांगायची नाही आहे, नाहीतर तुझं कारस्थान उघडं पाडायला मला वेळ नाही लागणार. तेव्हा मधू म्हणते, शकुंतलाजी हे तुम्ही काय बोलताय. आपला मोटिव्ह एकच आहे. आपल्याला काही करून त्या सिंधूला जेलमध्ये सडवायचं आहे. एकदा का रत्नपारखींच्या घरातून सिंधू कायमची निघून गेली की माझा राघवपर्यंतचा पोचायचा रस्ता मोकळा. तेव्हा शकुंतला म्हणत असते, पण त्या सिंधूला आणि राघवला कळलंच कसं की आम्ही अन्वी आणि आयुषला कुठे ठेवलंय ते. तेव्हा इथे मधू म्हणत असते, मला असं वाटतंय की सिंधू तुमच्यावरती पारत ठेवून आहे. कारण का मी राघवला म्हणाले मला सिंधूला भेटायचं आहे आणि मी खूप वेळा हट्ट करून सुद्धा राघव मला सिंधूला भेटू देत नाही आहे. म्हणजे घरातल्या कुठल्याच व्यक्तीला सिंधूला भेटू देत नाही आहे. याचा अर्थ सिंधू जेलमध्ये नाही आहे का. मला असं वाटते तुम्ही एकदा जाऊन खातरजमा करायला हवी आहे. तेव्हा इथे शकुंतला म्हणत असते, जर ती डॉक्टरीनबाई जेलमध्ये नसेल ना तर मी त्या राघवचं काय करेन ना ते सांगू शकत नाही. तेव्हा मधू म्हणते, हे बघा शकुंतलाजी तुम्हाला सिंधूचं जे काही करायचं आहे ना ते तुम्ही करा, पण तुम्ही राघवला अजिबात काही करायचं नाही आहे. तेव्हा शकुंतला म्हणते की शकुंतला बोलली म्हणजे बोलली. गळ्यामध्ये शोभतो खानदानी साज आणि कमी नाही शकुंतलाचा माज. कळलं ना. मला अक्कल शिकवायला जायचं नाही. तेव्हा मधू म्हणते, मी तुम्हाला अक्कल शिकवत नाही आहे, पण आपलं वैर कुणाशी आहे, सिंधूशी आहे ना. आपण तिला कसं हरवायचं, तिला कशी मात द्यायची ना याच्याकडे लक्ष देऊया. तेव्हा शकुंतलाजी तुम्ही एक काम करा, तुम्ही खात्री करा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन की तिथे सिंधू जेलमध्ये आहे की नाही. तेव्हा आता शकुंतलाच्या मनामध्ये सुद्धा संशय आलेला असतो. आपल्या घरामध्ये जी बाई काम करण्यासाठी आलेली आहे तिच्यावरती आता शकुंतलाला संशय आलेला असतो. तेव्हा ती आधी खात्री करायला येते की आपल्याकडे जी काम करते ती सिंधू तर नाही आहे ना. तेव्हा इथे सिंधू आता काम करत असताना तिथे शकुंतला येते आणि तिचा चेहऱ्यावरचा पदर आता ती बाजूला करत असते. ती म्हणते की आशा थांब तिथे आणि ती पदर उचलून आता बाजूला करणार. तेवढ्यातच तिथे आता राघव येतो. राघवने सुद्धा एका म्हाताऱ्याचं रूप धारण केलेलं असतं आणि तो तिथे येतो आणि शकुंतलाला थांबवतो आणि तो म्हणत असतो, अहो तुम्ही हे काय करताय. मालकीनबाई असलात म्हणून काय झालं. तुम्ही आमचा आता अपमान करताय की काय. आमच्या घरातली रीत आहे. आमच्या घरातल्या बाईचा चेहरा दुसरं कुणीही बघू शकत नाही, तो फक्त आम्हीच बघू शकतो. तुम्हाला एवढं सुद्धा माहिती नाही आहे का. काय गा आशा, तू सांगितलं नाहीस का तुझ्या मालकीनबाईंना. तेव्हा इथे सिंधू म्हणत असते, मी सांगितलं होतं पण त्यांना माझा चेहरा बघायचा असेल. तेव्हा शकुंतला म्हणते, हो मला तिचा चेहरा बघायचा आहे. ती माझ्या घरामध्ये कोण काम करते हे मला कळायला नको का. तिने जर चोरी बिरी केली तर मी कुणाला जाऊन शोधायचं. तेव्हा इथे
राघव म्हणत असतो, आमच्या घरातली बाई कधीच कुठे काम करत असेल तर चोरी करत नाही. एवढा तरी विश्वास तुम्ही मालकांनी आमच्यावरती ठेवायला हवा. आणि आशाने तुम्हाला सांगितलं नाही का, तिने आतापर्यंत कुठे कुठे कामं केलीत पण कधीच कुठल्या गोष्टीला तिने हात लावलेला नाही आहे. आणि त्यामुळे तुम्ही आमच्या घरातल्या बाईचा असा पदर बाजूला करून तिचा चेहरा बघू शकत नाही. ते आमच्या घरातली रीतच नाही आहे. हे तुम्हाला माहिती नाही का? तेव्हा इथे शकुंतलाला आता चांगलंच राघवने सुनावलेलं असतं. एका वेशभूषेमध्ये तो तिथे आलेला असतो आणि त्यामुळे शकुंतला आता सिंधूचा चेहरा जो बघणार असते ते बघता बघता ती आता थांबलेली असते. त्यानंतर इथे सिंधू आता वाचलेली असते, ती लगेचच बाजूला निघून जाते. तेव्हा इथे मधू आता फोन करते शकुंतलाला आणि म्हणत असते, शकुंतलाजी तुम्ही जाताय ना पोलीस स्टेशनमध्ये, तिथे जेलमध्ये सिंधू आहे की नाही ते बघा, नाहीतर काही करून ती तिथून बाहेर पडेल आणि तुमच्या पाठीमागे ती लक्ष ठेवून असेल, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. तेव्हा शकुंतला म्हणते, तू आता सांगशील तेव्हा मी माझी कामं करेन का? आणि ती जर माझ्या पाठीमागे माझ्यावरती लक्ष ठेवून असेल तर मी तिच्यावरती लक्ष ठेवून नसेल का? आता मी जाते तिला पोलीस स्टेशनला बघायला आणि ती जर तिथे नसेल ना तर बघ मी काय करते ते. तेव्हा इथे आता त्या दोघींचं बोलणं सिंधू लपून छपून ऐकत असते. तेव्हा तिला कळतं की याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी मधुताईंचा सुद्धा हात आहे. तेव्हा आता सिंधू येऊन राघवला भेटते आणि म्हणते की राघव तुम्हाला माहिती आहे का, शकुंतला जे ना कुणाजवळ तरी बोलत होत्या तेव्हा त्यांना अशी माहिती देण्यात आलेली आहे की मी पोलीस स्टेशनमध्ये नाही आहे, जेलमध्ये मी नाही आहे, मी त्यांच्यावरती पारड ठेवून आहे म्हणून. कुणी बरं ही माहिती दिली असेल? तेव्हा राघव म्हणतो, ते आपण नंतर विचार करूया, आधी तू आता पोलीस स्टेशनला चल, मला तुला आता जेलमध्ये आधी बंद करावं लागेल. शकुंतलाजी जर तिथे आले ना तर तुझ्यावरती मोठा गुन्हा दाखल होईल. तेव्हा इथे राघव आणि सिंधू आता दोघंजणं शकुंतलाच्या आधी जेलमध्ये येतात. तेव्हा सिंधू चेंज करून आता जेलमध्ये उभी राहिलेली असते आणि राघव आपल्या चेअरवरती बसलेला असतो. तेव्हा शकुंतला म्हणते, काय मग पोलीस आहात ना तुम्ही तुमचं काम नीट करताय की नाही? कुठे आहे ती डॉक्टरीनबाई? तेव्हा इथे राघव म्हणतो, मी पोलीस आहे, मी माझं काम नीटच करतोय, तुम्ही मला सांगायची गरज नाही आहे. आणि सिंधू जेलमध्ये आहे, तुम्हाला बघायचं असेल तर जाऊन बघा. तेव्हा इथे आता सिंधू जेलमध्ये जाऊन उभी राहिलेली असते. तेव्हा शकुंतला जाते आणि म्हणते, डॉक्टरीनबाई इथेच राहायचं, इथून जर पळून जाण्याचा विचार जरी केला ना तरीसुद्धा माझ्यापेक्षा वाईट कुणी नसे, कळलं ना? तेव्हा इथे सिंधू म्हणत असते, शकुंतलाजी तुम्ही घाबरताय का बरं की मी इथून पळून जाईन? मी कशाला पळून जाऊ? तुम्ही माझ्यावरती एवढा मोठा गुन्हा दाखल केला आहे की मी अन्वी आणि आयुषला किडनॅप करून ठेवलं आहे ना, मग तुम्ही का घाबरताय? मी कुठेही जाणार नाही आहे, मी इथेच आहे. तेव्हा इथे आता सिंधू आणि राघवने इथे शकुंतलाचा प्लॅन आता उद्ध्वस्त करून टाकलेला असतो, तिला तोंडावरतीच पाडलेलं असतं. कारण तिला असं वाटलेलं असतं की सिंधू जेलमध्ये नाही आहे, पण सिंधू जेलमध्येच असते. तेव्हा राघव म्हणतो, झाली तुमची खात्री पटली, अजून काय बोलायचं आहे का तुम्हाला सिंधू बरोबर? तेव्हा इथे शकुंतला म्हणते की आता मला काहीच बोलायचं नाही आहे, मी उद्यासुद्धा बघायला येईन की तू जेलमध्ये आहेस की नाही ते. तेव्हा इथे आता सिंधू म्हणत असते की राघव तुम्ही बघा ना, शकुंतला जे आपल्यावरती संशय घेत आहेत याचा अर्थ त्यांना ही माहिती मिळालेली आहे की कदाचित मी बाहेर पडू शकते. पण ही माहिती त्यांना कुणी बरं दिली असेल? असं कुणीतरी असेल का ज्यांना आपल्याबद्दल बाहेरून माहिती मिळते? तेव्हा इथे सिंधू म्हणते, मला असा संशय येतोय की मधुताई तर सामील नाही आहेत ना शकुंतलाजींना. तेव्हा राघव म्हणतो, ती का असं करेल? तेव्हा इथे सिंधू म्हणते, तरीसुद्धा मी रिषभला आता माझ्या मदतीला घेते. तेव्हा सिंधू आता रिषभला आपल्या मदतीला घेते आणि त्याला सांगते की तिथे मधुताईंवरती तू बारीक लक्ष ठेवून राहा आणि ती सगळी सिच्युएशन आता रिषभला समजावून सांगते. तेव्हा रिषभसुद्धा आता सिंधूला मदत करायला तयार होतो. तो म्हणतो, वहिनी तू काळजी करू नको, मी आता तिच्यावरती लक्ष ठेवून आहे. तेव्हा सिंधूने सांगितल्याप्रमाणे रिषभ आता कामाला लागलेला असतो. तेव्हा इथे रिषभ आता मधूच्या बारीक सारीक हालचालींवरती लक्ष ठेवत असतो. तेव्हा इथे वारंवार आता मधू फोनवरती बोलताना दिसत असते. तेव्हा ती फोनवरती बोलत असताना शकुंतलाचं वारंवार नाव घेते. तेव्हा इकडे रिषभने आता तिच्या तोंडून शकुंतलाचं नाव ऐकलेलं असतं. तेव्हा तो आता सिंधूला फोन करतो आणि सांगतो की वहिनी तुझा संशय खरा ठरला, म्हणजे मधू वहिनी आहे ती आता शकुंतलाजवळ बोलत होती, त्यांचं नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे. तेव्हा इथे सिंधू आता सावध झालेली असते. ती राघवला सांगते की मधुताई जिथे असतील तिथे आता कुठलाही विषय काढायचा नाही. तुम्ही कितीही नाही म्हणा, पण ह्या प्रकरणामध्ये मधुताईसुद्धा शकुंतलाजींना मदत करतायत असं आता सिंधू राघवला म्हणते आणि तिचं कारस्थान आता सिंधूच्या पूर्णपणे लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळे आता इथे सिंधू पूर्णपणे सावध झालेली असते आणि आपलं काम ती करत असते.